पहिला दिवस होता त्या सिरियलचा, तर कोणाला माहिती नव्हतं ना, हे कौन है, कहाँ से आई है, किस क्या रोल है, असं वगैरे. तर स्पॉट दादा वगैरे विचारत नव्हते कोणी आपल्याला, हां. खुर्ची-बिर्ची वगैरे देत नव्हते. त्यांना असं वाटलं की ज्युनियर आर्टिस्ट वगैरे सारखं असेल, असं त्यांना वाटत होतं. लेकिन पण जेव्हा पहिला शॉट दिला आणि जेव्हा तो कडक झाला, तर ते आपसुकच खुर्ची, लगेच लगेच कॉफी, मॅडम क्या कुछ चाहिए, असं सगळं विचारणा झाली. इथली मुंबईत ती थिएटर आत्ता सुधारलीत, जी पूर्वी हो, नव्हती. हो. पूर्वी फार वाईट अवस्था होती थिएटरची. अजूनही गावागावांमधली थिएटर, सांगली वगैरे साईडला किंवा कोल्हापुरात आता थिएटरच नाहीये. हं. इव्हन आता गावातली कशाला, डोंबिवलीतलं थिएटर बंद आहे, गेले अनेक दिवस त्याचा स्लॅब पडलाय, ते बंद आहे. कल्याणच्या थिएटरमध्ये पण इतक्या पूर्वीसारखी प्रयोग होत नाहीत, कारण काय माहिती नाही. पण तिथे इतकी पूर्वी चांगले प्रयोग धरायचे, तसे आता हल्ली तिथे प्रयोग होत नाही. शेवटी प्रोड्युसरला परवडलं पाहिजे ना. तर हे असं उर्दू ना, मला वाचनाची पहिल्यापासून सवय आहे. माझा मुलगा पण छान उर्दू लिहितो, हं, बोलतो. हं. त्याच्यामुळे ते उर्दू कविता म्हणजे असं फार आवडतात. की किती छोट्या 2 ओळींमध्ये किती सार सांगतात ना, आता ह्या हो, कवितेवरूनच लक्षात येते. म्हणजे मला कमाल वाटते ह्या सगळ्या लेखकांची, जे कविता 4 ओळीत सगळं सांगतात किंवा ॲड सुद्धा ना 30 सेकंदात अख्खं प्रॉडक्ट सांगतात. हो. नाहीतर आपल्याला एखादी गोष्ट पटवण्यासाठी किती भरभरून बोलावं लागतं. पण यांची लेखणीची कमाल आहे. तर त्या ह्या सगळ्या गोष्टींबरोबर लताबाईंनी दिलेल्या 2 साड्या आणि शिवाय रेखाजी त्यांच्याबरोबर 9 दिवस काम केलं मी. सुपर्णानी नावाची बापरे! फिल्म केली. तर त्यांना माझं काम फार आवडलं म्हणून मग त्यांनी मला छान ब्लॅक कलरची सिल्कची साडी दिली, छान स्वतःचा फोटो दिला. त्या पद्धतीने उर्दू बोलत होते ते फार आवडलं होतं. तर हं, त्या स्किट मधलं उर्दू तसं गिव्ह अँड टेकच आहे. पण उर्दू म्हटलं की मला कायम एक कविता जी मला फार आवडते, की अरे ही छान आहे. जे शब्द हं. कमालीचे आहेत. तर ती मी म्हणून दाखवते, जी म्हणजे म्हण अगदी ना, म्हण. ज्योत्स्ना मिश्रा म्हणून आहे, त्यांची ही कविता आहे. हं. औरतें बेहद अजीब होती है, सच कहा है किसी ने, औरतें बेहद अजीब होती है, रात भर सोती नहीं पूरा, रात भर सोती नहीं पूरा, थोड़ा थोड़ा जागती रहती है, नींद की स्याही में उंगलियां डुबोकर, नींद की स्याही में उंगलियां डुबोकर दिन की बही लिखती है, औरतें बेहद अजीब होती है, सच कहा है किसी। दिन भर सोती नहीं पूरा, थोड़ा थोड़ा जागती रहती है, टटोलती रहती है दरवाजों की कुंडियां, बच्चों की चादर, पति का मन, और जब सुबह जागती है तो पूरा नहीं जागती, नींद में भागती रहती है हवा की तरह, इधर उधर घर बाहर, टिफिन में रखती रोज नई कविताएं, गमलों में बो देती है नई आशाएं, पुराने अजीब से गाने गुनगुनाती, पुराने अजीब से गाने गुनगुनाती, चल देती फिर एक नए दिन के मुकाबिल, औरतें बेहद अजीब होती है, सच कहा है किसी ने, खुद से दूर होकर भी सबके करीब होती है, खुद से दूर होकर भी सबके करीब होती है, सच कहा है किसी ने, औरतें बेहद अजीब होती है। कितनी बार देखी है मैंने मेकअप लगाए, चेहरे की नील छिपाए, वो कांस्टेबल लड़की, वो ब्यूटिशियन, वो भाभी, वो दादी, चप्पल के टूटे स्ट्रैप को साड़ी के फॉल के नीचे छिपाती एक अनुशासन प्रिय टीचर, और कभी दिखी जाती है कॉरिडोर में जल्दी जल्दी चलती, नाखूनों से सूखा आटा झाड़ती एक लेडी डॉक्टर, औरतें बेहद अजीब होती है, दिन अक्सर गुजरता है शहादत में, दिन अक्सर गुजरता है शहादत में, रात फिर से सलीब होती है, सच कहा है किसी ने, औरतें बेहद अजीब होती है. वाह, वाह! खूपच छान. खरीच गोष्ट आहे, औरतें अजीब होती है. खरं तर खूप मोठी कविता आहे ही. इतक्या वेगवेगळ्या हो, भूमिकेतून तिला संपूर्ण दिवसभरात जायला अगदी लागतं. खरंच. खरंच खूप सुंदर लिहिलेलं आहे. येस येस. तर हे असं उर्दू हं, ना, मला वाचनाची पहिल्यापासून सवय आहे. माझा मुलगा पण छान उर्दू लिहितो, बोलतो. हं, हं. त्याच्यामुळे ते उर्दू कविता म्हणजे असं फार आवडतात. की किती छोट्या 2 ओळींमध्ये किती सार सांगतात ना, आता ह्या हो. कवितेवरूनच लक्षात येते. म्हणजे मला कमाल वाटते ह्या सगळ्या लेखकांची, जे कविता 4 ओळीत सगळं सांगतात किंवा ॲड सुद्धा ना 30 सेकंदात अख्खं प्रॉडक्ट सांगतात. हो. नाहीतर आपल्याला एखादी गोष्ट पटवण्यासाठी किती भरभरून बोलावं लागतं. पण यांची लेखणीची कमाल आहे. तर त्या ह्या सगळ्या गोष्टींबरोबर लताबाईंनी दिलेल्या 2 साड्या आणि शिवाय रेखाजी त्यांच्याबरोबर 9 दिवस काम केलं मी. सुपर्णानी नावाची बापरे! फिल्म केली.
तर त्यांना माझं काम फार आवडलं म्हणून मग त्यांनी मला छान ब्लॅक कलरची सिल्कची साडी दिली, छान स्वतःचा फोटो दिला, त्याच्यावर एक छान मिनिंगफुल असा मेसेज तो स्वतः त्यांनी वाचून दाखवला. हिंदी फिल्म मध्ये केलं हो, होतं का? सुपर नानी नावाची एक फिल्म, हं. हिंदी फिल्म होती. त्याच्यात मी काम केलं होतं. सो ते काही 2-3 गोष्टी आहेत ज्या अविस्मरणीय. संजय लीला भन्साळींचा फोन आला होता, जो मला आणि समीर दोघांनाही आला होता. तर त्यांनी पण माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी अशा पद्धतीने एक वाक्य म्हटलं ना, जे कायम असं स्मरणात राहतं, की "मैंने एक स्किट हमेशा 2 बार देखता हूँ. एक बार मैं समीरजी के लिए देखता हूँ और एक बारी मैं विशाखा के लिए देखता हूँ." वा. सो किती छान म्हणजे असं वाटलं, की येस आपलं काम इतकं छान रजिस्टर करतायत. आपल्या रिएक्शन्स छान लोकांना आवडतायत. तर ह्या 2-3 गोष्टी आता इतक्या मोठ्या भूमिका तुला हिंदीमध्ये मिळाल्या की अप्रिसिएशन मिळालं हो. इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी की खायची गोष्ट नाहीये, इतक्या हं. मोठ्या मोठ्या लोकांनी तुझं काम अप्रिशिएट केलं. मग तुला हिंदीत काही तेवढा वाव मिळाला का? हां, मी ज्या कॉमेडी मनाने अप्रिशिएट झालं त्या मनाने? मी कॉमेडी सर्कस केलं होतं. कॉमेडी सर्कस का नया दौर. तेव्हा मी हं. आर.जे. मंत्राबरोबर मी कॉमेडी सर्कस करत होते. तर त्याच्या माझी खरं तर चांगली एक उत्कृष्ट जी मालिका होती, ज्याच्यात मला खूप काम मिळालं, जे 7 महिने मी लगातार करत होते. पहिली सीरियल माझी खरं तर हिंदी आहे. वा. तर ती सब टीव्हीवर चालायची, गन वाले दुल्हनिया ले जाएंगे. हं. तर त्या 2 गोष्टी मी हिंदीत केल्यात. पण आय एम वेटिंग की छान एक हिंदीत काम मिळालं पाहिजे, की छान एक सीरियल मिळाली पाहिजे, एक चांगला वेगळा शो मिळाला पाहिजे. तर त्यासाठी एक वेगळा स्ट्रगल चालू आहे, ऑडिशन देणं वगैरे. टिकले मी हिंदीत कारण ते जवळ-जवळ 7 महिने तो रोल, त्याच्यानंतर कॉमेडी सर्कसचे हो. जवळ-जवळ एक 40 एक एपिसोड मी खेळली आहे. तर मग ते एक चांगली भट्टी जुळून आली होती. पण नंतर माहिती नाही मराठीमध्येच खूप बिझी झालं, की त्यांना असं वाटतं, की अरे एवढा वेळ ह्यांना देता येईल का आपल्या आपली सीरियलसाठी? लँग्वेज असते ना त्याच्यावर हं. ताबा असतो. आणि मला तेच विचारायचंय, हिंदी आणि मराठीमध्ये काम करताना तुला काय फरक जाणवत होता? अगदी भाषेचा तर पहिला आहेच की. हं. कारण आपल्याला कसं मराठीतले पर्यायी शब्द माहिती असतात. त्यामुळे आपल्याला ते बोलताना जरी एखादा शब्द पटकन. नाही सुचला, तरी वेळ पटकन. पटकन बदलून हं. अरे वेळ मारून देणं, एखाद्या शब्दाला दुसऱ्या शब्दाची जोड देऊन ते वाक्य छान फॉर्मेशनमध्ये करणं, हे मराठीत आपल्याला जमतं कारण आपण मातृभाषा आहे ती आपली. हं. हिंदीत ते जरा अवघड गेलं मला. पण त्याच्यासाठी मी खूप वाचन केलं. अ, भाषेचा अभ्यास अभ्यास केलास का? केला. वेगवेगळ्या हिंदी सुद्धा लहेजे आहेत की एक बिहारी आहे, एक गुजराती आहे पद्धतीचा, एक पंजाबी पद्धतीचा, हरियाणवी पद्धतीचा असे वेगवेगळे लहेजे आहेत. ते कॉमेडी सर्कसच्या वेळेस मला शिकावे लागले. मी ते शिकले हं. आणि भाषा आत्मसात करण्याचा खूप प्रयत्न केला. मी हिंदीला ना हिंदी नारी जगत आकाशवाणीवर कार्यक्रम करायचे. त्यामुळे हिंदी पहिल्यापासूनच माझ्या वाचनात होतं, ऐकण्यात होतं, श्रवणात होतं. त्याच्यामुळे जरा सोपं गेलं. पण अजूनही हिंदी एखादं काम करायचं झालं तर ते खूप वाचावं लागतं, ते रटावं लागतं. कारण आपण हिंदी आपली बोलीभाषा नाही, जसं इंग्लिश आपली बोलीभाषा नाही. हो. पटकन शब्द आठवत नाहीत. तसं रटावं लागतं मात्र. पण आता हिंदीत काम करताना आणि मराठीत काम करताना लँग्वेजची थोडीशी अडचणी येते. तसं अजून कुठे वेगळ्या भाषेत काम केलेस का तू हिंदी आणि मराठीच्या व्यतिरिक्त? मी इंग्लिश एका नाटकात काम केलेलं आहे. हं. म्हणजे भावना बलसार बरोबर नाटक केलेलं आहे. त्याच्यामुळे ते आहे. पण एक आहे, ह्या सगळ्या हिंदीमध्ये काम करताना ना मला लक्षात आलं, की थिएटरवाले आर्टिस्ट म्हणून जे आपल्याला ज्या पद्धतीने ते आपला स्वागत करतात, ज्या पद्धतीने आपल्याशी बोलतात, ते कमाली. त्यांना फार रिस्पेक्ट आहे मराठी आर्टिस्टचा हो, हिंदीमध्ये. कारण नेहमी बोललं जातं कारण अरे वो थिएटर के हां, आर्टिस्ट है. असंच बोललं जातं. कारण राजेश मिश्रा, हो. राजेश पुरी किंवा माझ्याबरोबर हिमानी शिवपुरी होती त्या सिरियलला. त्यामुळे ते थिएटर के आर्टिस्ट म्हटल्यावर ते "अरे थिएटर काय इसके साथ जरा" असं. तर पहिला दिवस होता त्या सिरियलचा. तर कोणाला माहिती नव्हतं ना, हे कौन है? कहाँ से आई है? क्या रोल है? असं वगैरे. तर स्पॉट दादा वगैरे विचारत नव्हते कोणी आपल्याला. हां. खुर्ची-बिर्ची वगैरे देत नव्हते. त्यांना असं वाटलं की ज्युनियर आर्टिस्ट वगैरे सारखं असेल, असं त्यांना वाटत होतं. लेकिन पण जेव्हा पहिला शॉट दिला आणि जेव्हा तो कडक झाला, तर ते आपसुकच खुर्ची, लगेच लगेच कॉफी, मॅडम क्या कुछ चाहिए? असं सगळं विचारणा झाली. त्यामुळे ते आपल्या कामासाठी त्यांना प्रचंड रिस्पेक्ट आहे. त्यांनाच आपलं काम आवडलं ना, तर ते फार आपल्याला म्हणजे अगदी फुलासारखं ठेवतात. तर राजेश पुरीनी किंवा सुधीर पांडे यांनी सुद्धा मला अगदी पंकज टुटोरिया होता त्या सिरियलमध्ये, हिमानी शिवपुरी होती, अली असगर बरोबर मी काम केलंय, राजीव निकम बरोबर मी काम केलंय. तर सगळ्यांना थिएटर आर्टिस्टच्या बद्दल फारच रिस्पेक्ट आहे. आणि इंग्लिशमध्ये मी जेव्हा काम केलं तेव्हा तर खूपच लँग्वेज बॅरियर कारण मी व्हर्नाक्युलर मीडियम, मराठी मीडियमची. त्यामुळे साधे-साधे आर सायलेंट वगैरे हे तर म्हणजे शिकावंच लागलं मला. पण ते भावना बलसार, आशिष रॉय बरोबर मी ते नाटक केलं होतं. तर त्या नाटकाच्या दरम्यान पण मी खूप शिकले. पण त्या नाटकातली एक डेली मला आठवते.
आम्ही चेन्नईला प्रयोग करत होतो आणि त्याच्यात माझा असं आय रिमेंबर आय केप दॅट इन द कबोर्ड असं होतं, कबड असं. हं. तर मी पटकन या आय रिमेंबर आय केप दॅट इन द कमोड असं म्हणाले. तर कमोड म्हटल्यावर सगळेजण आता 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 काय करायचं? तर तर त्याच्यात भावनाताईने तू जरा काहीतरी चुकलीस का बोला असं तिच्या कॅरेक्टर मैत्रिणी मला ते सांभाळून घेतलं. हं. नंतर मग आम्ही इतके हसलो की कमोड कसं आलं ते तिथे. नाही, असे विनोद काय मी काय विनोद केला, सगळ्यात मी विनोद केला. पण त्यावेळेस बापरे तंतरली होती की आता आता बरं. आणि एक मराठी असतं तर काहीतरी इन्स्टंट सुचलं असतं. हो. इंग्लिश मध्ये आलं आता नो 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 आय केप दॅट इन द कबर्ड वगैरे असं करून ते अभिनयाच्या माध्यमातून मारून नेलं. पण येस अशी डेली पडली होती जे सावरता नाही आलं मला. आहे करायचंय पण खूप अजून करायचंय. खूप दिल्ली बहुत दूर आहे हा का? असे खरंय. वेगवेगळ्या भूमिका येस करायच्या आहेत. येस हिंदीमध्ये तर काम करायचंय अजून. विशाखा, आत्ताच आपण नाटकाविषयी बोललो, तर आजकाल नाट्यगृह बरीच मुंबईतली तर चांगली झालेली आहेत की क्लीन टॉयलेट, ऑडियन्स छान, साऊंड सिस्टीम चांगली असते. परंतु जेव्हा हे नाटकाचे प्रयोग तुम्ही खेडेपाडा जाऊन करता, तेव्हा तिथे नाट्यगृह तिथे म्हणजे गावातला एक हॉल असतो तिथे करा किंवा देवळात करा, बाहेर पेंडॉल घाला आणि करा, असा प्रकार असतो. तर तुम्हाला काय फरक जाणवतो दोन्हीकडे नाटक करताना? जो प्रेक्षकांचा अभिप्राय यायला पाहिजे तो तोच असतो का? हा म्हणजे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स तोच असतो. हा. म्हणजे जरी पंडाल असतात किंवा स्टेज उभारणी असते तर त्या हं. स्टेज उभारताना आपण त्यांना सांगतो की ह्या रिक्वायरमेंट आहेत आमच्या. तर ते बिचारे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करतात. हं. माईक सिस्टीम आणून देतात, साऊंड होतात. पण तरी सुद्धा जसे थिएटरमध्ये जी मजा येते ती तिथे येत नाही परफॉर्म करायला. पण पण प्रयोग रंगतो पण का? प्रयोग रमतो, लोकांना आवडतो. कारण हं. शेवटी आपलं काम तेच आहे की जे आहे ते छान करणं, जे करणं जेणेकरून बरोबर. लोकांचा रिस्पॉन्स चांगला येईल. हं, हं. ऑफकोर्स पण आता इथली मुंबईतली थिएटर आत्ता सुधारलीत जी पूर्वी हो, नव्हती. हो. पूर्वी फार वाईट अवस्था होती थिएटरची. अजूनही गावागावांमधली थिएटर सांगली वगैरे साईडला किंवा कोल्हापुरात आता थिएटरच नाहीये. इव्हन आता गावातली कशाला डोंबिवलीतलं थिएटर बंद आहे. गेले अनेक दिवस त्याचा स्लॅब पडलाय, ते बंद आहे. कल्याणच्या थिएटरमध्ये पण इतक्या पूर्वीसारखी प्रयोग होत नाहीत. कारण काय माहिती नाही. पण तिथे इतकी चांगली पूर्वी चांगले प्रयोग धरायचे तसे आता हल्ली तिथे प्रयोग होत नाही. शेवटी प्रोड्युसरला परवडलं पाहिजे ना तिथपर्यंत बरोबर, हो. जाणं. तर म्हणजे ठाण्यापुढे तसं बघायला गेलं तर उत्तम असे रंगमंदिर एकच आहे अत्रे, पण तिथे समाव प्रयोग होत नाही. अत्रे रंगमंदिर वरती बॅकस्टेजला चांगलं केलंय पण ऑडियन्समध्ये आता त्यांनी सुधारणा केल्या आहेत. काही खुर्च्या बदलल्या आहेत, अमुक तमुक. हे आता जरा होत आहे. अंबरनाथला नवीन थिएटर झालं आहे, नाट्य थिएटर. ते तिथे लोकांची गर्दी अजून यायची आहे. पण ऑफकोर्स जे पूर्वी रवींद्र नाट्यबंदी अप्रतिम अप्रतिम झाले. तेच सुंदर मला झालेलं आहे. की आता पूर्वी जी नाटकांची अवस्था होती थिएटर्सची त्यामानाने आता रवींद्र नाट्यामध्ये इतकं सुंदर झालं आहे. पार्ल्याचं सुंदर झालं आहे, बोरिवली छान आहे, ठाणे गडकरी चांगलं झालंय, यशवंत नाट्य मंदिर चांगलं आहे, शिवाजी मंदिर चांगलं झालंय. मुंबईतले सगळे नाट्यगृह खरंच छान झाले आहेत. अजून तशी त्या साईडच्या त्या पट्ट्यातली व्हायची आणि गावांमधली सुद्धा अजून खूप नाट्य संकुलं खरंच चांगली व्हायला पाहिजेत. वॉशरूमची वाताहत असते. पुण्याचं बालगंधर्व अजून हवं तसं म्हणजे व्हीआयपी रूम छान आहेत पण अजून कलाकारांच्या रूम मधलं बाथरूम तितकं चांगलं नाही. आता त्यांनी केलेलं असतं तरी सुद्धा. प्रेक्षकांसाठी सुद्धा किंवा गरजेचं आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा. तर ते प्रेक्षकांमध्ये जाऊन तसं आपल्याला ती वेळ अजून येत नाही कारण मला अजून माहिती नाही प्रेक्षकांचं प्रेक्षकगृहामधलं काय टॉयलेटची सिस्टीम आहे. पण अजूनही खूप सुधारण्याचे चान्सेस आहेत. खरं तर अजून खूप सुधारणा गरजेची आहे. मला टिळक स्मारक बद्दल कायम असं वाटतं की टिळक स्मारक एकतर छोटंसं आहे, स्टेज पण छोटं आहे, बॅक स्टेजला सुद्धा ज्या त्यांनी खालच्या ज्या मेकअप रूम आहेत त्या पण छोट्या आहेत. तिथे बाथरूमची सोय व्यवस्थित नाही आहे, टॉयलेट नीट नाही आहे. तर खूप वाईट वाटतं की टिळक स्मारक सारख्या मंदिरात आपल्याला अशा पद्धतीने काम करावं लागतं की जिथे काहीच सोय नाहीत. खाली रंगमंचावरनं खाली उतरलं की खाली जिथे गाड्या वगैरे लागतात तिथे उघड्यावर जेवण आहे. हो. उघड्यावर जेवावं लागतं. म्हणजे 2-2.5 तास आपण स्टेजवर काम करतो कशासाठी? पोटासाठी. आणि खाली येऊन आपण उभं राहून जेवतो. सगळे दुसऱ्या नाटकाचे प्रेक्षक येत असतात ते आपल्याकडे बघतात, ते बघते कलाकार आता त्यांचं नाटक. तर हो. हे किती वाईट आहे. म्हणजे वाईट आहे. 2 तास नाटक झाल्यानंतर शांतपणे पंखावरती आणि एक टेबल खुर्ची जेवायला तरी असली पाहिजे. ही तरी सोय टिळक स्मारक मधल्या त्या विश्वस्त मंडळींनी करावी असं खरंच मनापासून वाटतं. मी पण त्यांना किती वेळा सांगितलं की ही जागा आहे ना इथेच एक तर टेबल खुर्ची द्या ना मांडून, आम्हाला बसून तर जेवू दे.
जे कित्येक वर्षात घडतच नाहीये. म्हणजे डोंबिवलीच्या नाट्यगृहात पण तेच होतं. चहा प्यायला मागे जायचं. ती आतमध्ये चहा अलाउड नाहीये. म्हटलं तुम्ही व्हीआयपी रूम मध्ये खाणं देता, मग कलाकारांच्या इथे का नाही तुम्ही खाणं देऊ शकत आहे? आणि चहा प्यायला एकदम नाटकाच्या म्हणजे जो नाटकाच्या वेळेस जो प्रकाश असतो, अंधार असतो, काय असतो, अचानक जाऊन पावसात बघायचं चहा पीत आणि पुन्हा नाटकात यायचं. ती एक लिंक तुटते ना हो कलाकाराची. हो बरोबर. की इतका वेळ तुम्ही एका विशिष्ट सिरियस भूमिकेत असता आणि अचानक बाहेरून पाऊस पडता, वाव, तो सगळा मूड गेला, ते सगळं गेलं आणि पुन्हा यायचं. तर हे का, म्हणजे हा प्रवास का एका कलाकारांनी करायचा, असं मला कायम टिळक स्मारक आणि डोंबिवलीच्या नाट्यगृहाबद्दल वाटायचं की अरे हे बदलायला हवं. तर गावांमध्ये सुद्धा ना अजूनही 10 वाजता वगैरे नाटकं सुरू होतात. कमालीची थंडी असली, कमालीचं काही असलं तरी एकही प्रेक्षक उठून जात नाही. शेवटपर्यंत नाटक बघतात, आवडलं अगदी काही झालं तरी. 2:30 वाजले, 3 वाजले, फोटो काढतात, जातात. त्यांना इतकी आवड असते. सो त्यांच्यासाठी नाटक करण्यात एक वेगळी गंमत असते, वेगळी धमाल येते. मला स्वतःला दौरे करायला खूप आवडतात, पण अजूनही नाटकाच्या बसेस आपल्या अद्यावत नाहीयेत. आता वाटतं की आता करा की एसी बसेस, लावा काय भाडं, पण अजून नाटकाची तेवढी इकॉनॉमीच नाहीये की आपण अशा गणित पद्धतीने बसत नाही. मागू शकतो प्रोड्युसरकडे. तरी आता खूप सवलती म्हणजे देतायत आम्हाला, सोयी करतायत आमच्या, की चांगल्या ठिकाणी राहणं, प्रवास सुखकर कसा व्हावा म्हणजे याची. मला असं वाटतं की आता सर्व कलाकारांची प्रतिनिधी म्हणून तिने हे सगळे विषय मांडलेले आहेत. तर जे कोणी त्याला जोडलेले व्यक्ती असतील, शासन असेल अथवा नाट्यगृहाचे मालक असतील किंवा मॅनेजर असतील, त्यांनी कृपया याची दखल घ्यावी. कारण कलाकारांची बाजू तिने मांडलेली आहे. या अडचणी आहेत, तर प्रयोग अजून चांगले होतील. तुम्ही चांगली नाट्यगृह तरी बांधली, आता चांगली. खूप अडचणी कमी झाल्या आहेत. हा. म्हणजे गावांमध्ये परफॉर्म करण्यासाठी हम्म. आत व्हायला हव्यात, त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मुंबईतले थिएटर्स वगैरे खूप चांगले झालेत. शासनाकडे तर मला कायम असं वाटतं की शासनाने असं करावं की नाटकाच्या बसेसचे टोल कमी करावे, जेणेकरून तो खर्च टोल ठेवूच नाही. मी तर हा, म्हणते म्हणजे की ही नाटकं खेडेपाड्यात जातायत त्याच्यामुळे तर जाऊ हा, शकते. तर त्या सगळ्या गोष्टी कमी, ऍड साठी जो पैसा द्यावा लागतो तो कमी करावा, असं खूप वाटतं की अशा पद्धतीने शासनाकडनं किंवा समाजाकडनं नाटकाला मदत व्हायला पाहिजे, असं खूप वाटतं. आता तू स्टेजवर परफॉर्म करतेस, पण आत्ताच म्हटल्याप्रमाणे तू कधी ऑडियन्स मध्ये बसून ते नाटक वगैरे पाहिलेस का? हा, पाहते ना नाटकं. बघितली नाही तर आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे आपल्याला कळणार कसं? हम कितने पानी में है वो जब देखेंगे तभी समजेगा ना की अरे काय नाटक इतर करतायत, आता काय विषय चालेत लोकांचे, काय पद्धतीचं नाटक लोकांना आवडतंय. तर ते बघायला मला आवडतंच आणि मी जातेच नाटकं बघायला. माझं चालू असताना मला जरा अवघड होतं, कारण शनिवार रविवार आपलेही प्रयोग चालू असतात, त्यामुळे इतर नाटकं बघणं अवघड होतं. पण तरी त्यातल्या त्यात प्रयत्न करून मी जात असते नाटकं बघायला. आता समजा या अभिनय क्षेत्रात नसतीस तर तू कोण झाली असतीस? काय काय नाही, केलं असतं? अवघड प्रश्न आहे हा खूप, खरंच खूप अवघड मी प्रश्न म्हणजे आहे. मला नाही वाटत अवघड. मी सांगते तू काय झाली असतीस. तू एखादी सोशल वर्कर झाली असतीस. हा, ते आहे, ते तर किंवा इनहेरंट आहे. राजकारणामध्ये गेली असतीस. कारण इतर तुझ्या ऍक्टिव्हिटीज मला माहिती आहेत. तू इतकं लोकांसाठी, स्टेज मधले कलाकार, स्टेजच्या मागचे कलाकार यांच्यासाठी खूप काम हा, करतेस. मी चालू आहे करायचा त्याविषयी प्रयत्न थोडं आहे. सांग. अगदीच म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं की ना आपल्या बॅकस्टेज रंगमंच कामगारांसाठी अनेक संस्था कामं करतात, पण मला ना माझ्या वयाच्या किंवा प्रतिष्ठित असतात काही जणी, किंवा मध्ये काम करणार कॅरेक्टर रोल्स करणारे आर्टिस्ट असतात ज्या, त्यांच्यासाठी काम करायचंय मला. खरं तर मला एक चांगला कलाकार फंड उभा करायचा आहे. मला काही अडीअडचणी आल्या, त्यांना हॉस्पिटलाइज करायला झालं की पहिली मदत काय असते, त्यासाठी धावून जाण्यासाठी काय करता येईल, कुठली योजना करता येईल, ह्याचा मागोवा मी सध्या घेतेय की कशा पद्धतीने आपल्याला उभं राहता येईल स्वतःसाठी. एक कलाकारांसाठी कशा पद्धतीने उभा राहील यासाठी एक कलाश्रय म्हणून नावाचं वृद्ध कलावंतांसाठी माझं आश्रमाचं चाललेलं आहे. त्यासाठी पण खूप खटाटोप चालली आहेत. जागा हातात आहे, पण ते बांधण्यासाठी जो पैसा लागतो तो जमा करणं चालू आहे. अनेक कंपन्यांना मी भेटले होते मध्यंतरी, पण चालू आहे काहीतरी काहीतरी एक छान आपल्या कलाकारांसाठी आपण काहीतरी करावं असं खूप वाटतं, म्हणून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तू त्याच्यासाठी एक ग्रुप फॉर्म केलाय. हो. त्यासाठी मी एक त्याच्याविषयी स्त्री, सांग. नक्कीच त्यासाठी मी एक स्त्री शक्ती म्हणून कलाकारांसाठी, ज्या आम्ही महिला कलाकार आहोत त्यांच्यासाठी एक जबरदस्त, त्या ग्रुपमध्ये आता 81 मेंबर्स आहेत आमचे. तर आम्ही असं ठरवलं की
समजा एखाद्याला काही हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम आहे तर पटकन प्रत्येकाने 500-500 रुपये काढले तरी सुद्धा 2-3 लाख रुपये आरामात उभे राहू शकतात. आणि मग त्यावेळेस ती 2-3 लाखाची मदत सुद्धा किती कलाकाराला गरजेची असते, ते पटकन आपण काढू. आणि या दृष्टीने मी तो एक ग्रुप तयार केलाय ज्याचं नाव आम्ही स्त्री शक्ती ठेवलंय. तर त्यात सगळ्या माझ्या महिला कलाकार आहेत, काही अडचणी आल्या एकमेकींना सांगतो, आम्ही बोलतो, वेगवेगळे विषय त्याच्यात आम्ही बोलतो. की समजा सेटवर काही प्रॉब्लेम होत असेल, पण परफॉर्म करताना कोणी एकमेकांना त्रास देत असेल किंवा काय, तर अशा पद्धतीचे विषय पण तिथे बोलले जातात आणि बोलले गेलेच पाहिजे. बॅकस्टेज कलाकारांसाठी तर या अशा पद्धतीने संस्था काम करतात. मला असं वाटतं की आपल्यासाठी आपणच आपली काय म्हणूया व्यवस्था केली पाहिजे, आपणच आपल्यासाठी उभं राहिलं पाहिजे. यासाठी मी तो स्त्री शक्तीचा एक ग्रुप तयार केला ज्याच्यात 80 ते 90 बायका आहेत. आणि काही कोणावर काही संकट आलं, काही आजाराचं काही कारण झालं, म्हणजे काही ऑपरेशनसाठी पैसे लागले समजा, तर आपणच आपल्यासाठी पैसे काढून उभं राहावं असं यासाठी तो ग्रुप उभा केलाय. शिवाय मला असं वाटतं की कलाकारांना ना बँक कर्ज देत नाही घरांसाठी वगैरे, आता जरा द्यायला लागले, पण पूर्वी तर पे स्लिप तुमचं काय आहे त्या सगळ्या अडीअडचणी पाहून मग कर्ज मिळायचे. किंवा अशी मेडिकल इमर्जन्सी आली तर कोणाकोणा हात पसरायचे, या सगळ्यासाठी आपण उभं राहावं एकमेकींसाठी. म्हणून खूप अशी आतून खूप ती ऊर्जा असते की यार ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर माझे चाललेत प्रयत्न की शासन दरबारी याच्यासाठी काही तोडगा निघू शकतो का किंवा मार्ग सापडू शकतो का, याच्यावर काम सुरू आहे, विचार पण सुरू आहेत तसे. तुझं फॅमिली लाईफ कसं आहे, काय आहे, घरी कोण कोण आहे, ते तुला किती सपोर्ट करतात? मी खरं तर माझं फॅमिली अख्खं सुभेदार कुटुंब माझं इतकं कमालीचं आहे. म्हणजे माझे सासू सासरे, माझा दीर, माझी जाऊ, माझी चुलत जावा, चुलत दीर, सगळेजण फारच मोठी कमालीचे. फॅमिली आहे मोठी म्हणजे. फॅमिली आहे. म्हणजे आमच्या पूर्वी एकत्र कुटुंब होतं, हा. आता आम्ही जरा वेगवेगळे झालोय, माझी जाऊ आणि मी. पण फारच म्हणजे मी सुभेदार झाले ना, म्हणून मी या फील्डमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने काम करू शकते. मला माहिती नाही जर दुसरं कुठलं आडनाव मला लागलं असतं तर मी या फील्डमध्ये असते की नाही. इतकं कमालीचं सपोर्टिव्ह आहे प्रत्येक. माझ्या सासूबाईंनी कधीच मला हे नको करू ते नको करू असं सांगितलेलं नाही. जर वेळेस तुझं अच्छा हे आहे का, मग 1 वाजता अमुक अमुक कर आणि मग तू जा. म्हणजे असं नाही की मला माझ्या संसाराच्या प्रापंचिक जबाबदारीतून त्यांनी सांगितलं की मोकळे हो, आम्ही तेही कर आणि हेही कर, या दोन्ही गोष्टींवर कशा पद्धतीने दोन्ही सांभाळून कर. जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या हे त्यांनी अगदी मला मार्ग दाखवला की हे पण कर. मग हे झालं की तू तिकडे इतक्या वाजता जा, किंवा ते आल्यावर आम्ही थांबतो, आपण आल्यावर तू आल्यावर करूया. अशा पद्धतीने त्यांनी इतकं असं ऍडजस्ट करत करत मला सून म्हणून सांभाळून घेतलंय. अनेक पदार्थ मी माझं माहेर शिंदे ब्राह्मण, माझं माहेर मराठा आणि माझं ब्राह्मणाकडे लग्न झालं, त्याच्यामुळे सगळ्या रीतीभाती मला लग्नानंतर शिकायला. तर मी पूर्वी असा नमस्कार करायचे, ते मी आता असा नमस्कार करायला लागले. त्या तिथून म्हणजे सगळं शिकवलं. माझं खरंच कुटुंब इतकं कमालीचं आहे. म्हणजे सुभेदार ऍक्च्युली अख्खं कुटुंब असं ताकदीनिशी माझ्या मागे उभं राहतं. माझा नवरा पण याच फील्डमधला आहे. माझ्या दिराचं पहिले मिस्टर काय करतात तुझे, यजमान काय करतात? माझं नाव महेश त्याचं नाव. हम्म. तो पण डबिंग आर्टिस्ट होता पूर्वी, आता तो कामही करतो. ऑफकोर्स इज ऍक्टर ऑल्सो. नवरा ओ. माझा नवसाचा मध्येच तुम्ही त्याला बघितलं असेल, किंवा आबाळ माया नावाची सिरियल, किंवा मंथन तू नावाची आणि एक तो serial. दोघांनी एकत्र कधी काम केलंय का? नाही, असा योग नाही आला कधी सिरियल मध्ये वगैरे किंवा फिल्म मध्ये सुद्धा. आम्ही आमचे जेव्हा स्थानिक लेवलला कामं केलेली आहेत, जेव्हा नाटकं वगैरे केली, तेव्हा आम्ही खूप एकत्र कामं केलेली आहेत. पण असा पडद्यावर किंवा असं आम्ही फार कमी काम केलं, एकत्र नाही चालायचा योग. सो तो पण डबिंग आर्टिस्ट आहे, इज अ व्हेरी गुड डिरेक्टर, इज अ व्हेरी गुड ऍक्टर. त्याच्यामुळे त्याची ऑफकोर्स मला जेव्हा निर्माती म्हणून उभी राहिली तेव्हा तो सुद्धा माझ्या अगदी खांद्याला खांद्याला लावून माझ्या बरोबर होता, सगळ्या पाठीशी होता रादर तो. तर त्यांनी ना कधीच, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मला इतकं कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी कधीच असं ना की मला काम मिळतंय आता ही मोठी झाली, आणि म्हणजे एक अभिमान असतो ना, तो असा एक इगो क्लॅशेस होतात. तर तसे इगो क्लॅशेस आमच्या कधीच नाही. कायम त्याला अभिमान वाटलाय म्हणजे माझ्याबद्दल. एखादी भूमिका खूप गाजली, खूप छान काम केलं, तर अप्रिशिएट करतो का तू? हो, अगदी. म्हणजे माझा मुलगा, प्रत्येक, फॅमिली सगळे? हो, माझे सगळ्या कामांमध्ये आतापर्यंत माझ्या सासूबाईंनी असं एकही कुठलं काम नाही जे बघितलेलं नाही. सगळ्या नाटक असू दे, सिरियल असू दे, स्किट्स असू दे, काही असू दे,
टीव्हीवर जे जे असेल विशाखा तिथे ते ते त्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे. आणि त्याचे अप्रिसिएशन पण कौतुकही वा. त्यांना नाहीये. पूर्वी त्या स्वतःच असं म्हणतात की पहिले ना मला महेशची आई म्हणून ओळखतात, ओळखायचे, आता विशाखाची सासूबाई म्हणून वा. ओळखतात. सो हे इतकं म्हणजे त्यांनी असं म्हणणं, हा. तर ते पण माझ्यासाठी फार असं किती छान आहे, किती गोड आहे असं वाटतं. पण माझ्या सासूबाई खरंच आहे. म्हणजे मी फुबाई-फूचा एक किस्सा सांगते. त्यावेळेस मी जिंकले होते. त्यावेळेस मला वैभवने मला घट्ट मिठी मारली होती. हा. आम्ही असे हा. तर तिला माझ्या सासूबाईंना सकाळी बागेत माणूस भेटला. त्या आमच्या घराच्या बागेत फुलं काढू द्या. हा. अंबरनाथला एक माणूस आला. "काही कळतं का? तुमची ती सूनबाई बघा, त्या टीव्हीवर एवढ्या त्या पुरुषाला एवढा वेळ मिठीत घेतलंय. शोभतं का तुमच्या सुनेला?" असं तो माझ्या सासूबाईंना म्हणाला. काही हा. कारण नसतं म्हणजे. तर ते माझ्या सासूबाई मला माहिती आहे माझी सून काय करतेय आणि तो आनंदाचा भाग आहे. तुम्ही त्याला काहीतरी घाणेरडं रूप देऊ नका आणि आम्हाला माहिती आहे ती काय करते. तुम्ही तुमच्या खूप मार्गाला छान, जा. खूप अशा छान. पद्धतीने माझ्या सासूबाईंनी त्याला टोलवलं. जेव्हा आई कशी मुलीची बाजू हो. घेते, हो. तशा पद्धतीने माझ्या सासूबाईंनी त्याला टोलवलं, की आम्हाला माहिती आहे ती काय करते. मी कुठे जाते, मी काय करते, सगळं माझ्या नवऱ्याला, माझ्या घरातल्याला माहिती असतं आणि त्यांना सगळं सांगूनच करते. म्हणजे आणि स्वतःला मुख्य हां, माहिती असतं. हां, की आपण काय करतोय. हो. त्यामुळे माझं खरंच कुटुंब माझ्यासाठी कायम सोबतीने. सोबतीनं आणि माझा ना जीव आहे सगळ्यांवर. म्हणजे, माझा दीर, माझा जाऊ, माझी जाऊ हे सगळं म्हणजे आम्ही इतकं असं मैत्रिणी किंवा बहिणींचं नातं असतं ना, तसं माझं आणि माझ्या जावेचं नातं आहे. माझ्या नंदा आहेत तशा. किती छान नंदा आहेत मला. त्या नणंदाचं कसं कायम नंदा म्हटलं की असं एक एक त्याला विनाकारणचा एक हे असतो ना, आत्याबाई. तर अशा आमच्या आत्याबाई कुठल्याच नाहीत. इतक्या गोड सगळ्या आत्या आहेत. त्यामुळे तेच आत्या पण माझ्यात उतरलंय. त्यामुळे मी माझ्या भाचरांसाठी एक वेगळी आत्या म्हणून उभी राहते, की नाही आपल्याला असं नाही वागायचं. किती आपल्याला किती नंद आहेत तुला? माझी सख्खी नणंद एकच आहे. पण आमचं कुटुंब एवढं मोठं आहे ना, की मोजत 11-12 नंदा होतील माझ्या. जावा जवळ-जवळ 22 एक आहेत. त्याच्यामुळे आमचं खूप मोठं सुभेदार कुटुंब तुला सख्खी ठाण्यापासून. नणंद एक आहे. हो. मला सख्ख्या 5 ए नंदा आहेत. बात! पण पण फार मी गोड छान नातं आहे. सगळ्यात लहान मी असल्यामुळे खूप लाडोबा आहे हो, त्यांची हो. सगळ्यांची. पण खूप गोड नातं आहे हे सगळं. मी जावा नंदा म्हणजे मी खूप ब्लेस्ड आहे, की मी इतक्या छान कुटुंबात आहे. आता तू इतके दिवस सुनेच्या भूमिकेत होतीस. पण आता थोड्याच दिवसात तू सासूच्या भूमिकेत जाणार आहे. तेव्हा तुझी धारणा काय असेल? किंवा तू काय लक्षात ठेवशील? माझी सासू माझ्याशी अशी वागली, की आजकालच्या सीरियलमध्ये आपण पाहतो सासू-सुनांचं, जावा-जावांचं जे काय चालतं ते. तर म्हणजे काय तुझ्या मनात असं येतं का, बापरे! आता माझी सून येणार आहे, आता मी काय करू वगैरे असे विचार येतात का मनात? नाही येतात की आता आताची ही जी पिढी आहे त्यांच्याबरोबर आपण मॅच करणं फार अवघड आहे. म्हणजे आता त्याच पिढीतली एक कुणीतरी माझ्या घरी सून म्हणून येणार, कसं मी या बाईला सांभाळणार आहे आणि कशी माझी चिडचिड होणार आहे. कारण आपलं कसं प्रत्येक गोष्ट वेळेतच झाली पाहिजे. ह्यांची रात्रच म्हणजे सुरू होते 4 वाजता पहाटे, जेव्हा आपली उठायची वेळ होते तेव्हा ते झोपतात पोरं हल्लीची ही पिढी. तर मला असं वाटतं की त्यांची झोपा, यांची कामं ही कसे वेळेत करणारे. बरं आमचं सुभेदार कुटुंब एवढं मोठं आहे. आमच्याकडे गणपतीलाच आमची घरातली 40-50 माणसं असतात जेवायला. हे एवढी मोदकर पहिल्या दिवशीचे एक 150 वगैरे मोदक आमच्या घरात होतात. हे सगळं ह्या सुनेला जमणार आहे काय? असं मला खूप काळजी वाटते आणि मला असं वाटतं की मी कदाचित ना खाष्ट सासू आहे. हे झालं पाहिजे, हे करून घे असं वगैरे तिच्या मागे लागलं पाहिजे मला. तेव्हा ते होईल असं मला वाटतं. पण ह्या माहित नाही कपडे-बिपडे किंवा त्यांचं राहणीमान याच्याबद्दल माझ्या सासूबाईंनी मलाही कधी म्हटलं नाही की हे घालू नको, ते घालू नको. त्यामुळे ते काही विचारच नाहीत माझ्यात. हां, पण कामाच्या दृष्टीने, घरात काही-काही गोष्टी करण्याच्या दृष्टीने, स्वयंपाकाच्या दृष्टीने, ऑर्डर न करता घरात काहीतरी करणं, मुलांना घरचं खाऊ घालणं, या काही गोष्टी बाबतीत मी जरा फार आग्रही असेन, की नाही Zomatoवरनं मागवायचं नाही किंवा नाही करायचे कुठले हॉटेल्सला फोन आणि घरी घरी करा, घरी. तर याच्यावर बरेच 2 बायका लावा कामाला चालेल. पण घरातलं अन्न शिजवून मुलांना खायला घाला. काहीतरी त्यांच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं रिलेशन असू दे, संवाद असू दे, जो आता कमी होत चाललाय. फोनवर अखंड असतो आपण, एकमेकांशी बोलत नाही. तर त्या बाबतीत मी खूप आग्रही सासू असेल, की हे झालंच पाहिजे म्हणून. तर आहे आता सून येऊ घातली आहे. तर थोडंसं मुलगा आपल्याला मुलगा पण काय करतो? मोल्ड व्हावंच लागणार, की हो. या जनरेशन प्रमाणे. मुलगा माझा फिल्म मेकिंग मध्ये शिकलाय, तो डिरेक्शन अच्छा. मध्ये शिकलाय. तो आता परत गेलाय लंडनला. आता पुढचं. नुकताच तो वॉरच्या ह्याच्यात अडकला होता. हो. त्याला तुझी जी घालमेल झाली होती ती बघितलंय.
मग तो त्याच्यातून कशी त्याची सुटका झाली किंवा कसं ते त्याच्यातून तो ऍक्च्युली तो परत आला? 40 मिनिटासाठी गेला होता ताई, आणि तो जो लेह मध्ये अडकला कुवेतला, तो त्याच्यानंतर त्याला त्या कुवेतचा विजा 3 दिवस मिळत नव्हता. एक स्पेशल त्यांनी सोय केली होती म्हणून त्यांना हॉटेलमध्ये एअर सर्व्हिसेसनी त्यांनी त्याची सोय केली होती हॉटेल्समध्ये, त्यामुळे त्यांना तिथे राहता तरी आलं. पण त्याच्यानंतरचे पुढचे दिवस फारच अवघड होते. म्हणजे चौथ्या दिवशी त्या हॉटेलवाल्यांनी, एकतर त्यांना जेवण असं होतं की त्यांना हम्म. ब्रंच मिळायचा, हम्म. ब्रेकफास्ट आणि लंच, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काही नाही, रात्री काही नाही, असे 3 बापरे. दिवस होते त्यांचे. तर मला म्हणाला, आई असं असंच आहे, आम्हाला संध्याकाळचं जेवण देत नाही ना. म्हटलं ठीक आहे, बरं तुम्ही हेवी करता ना, मग काहीतरी छान करून होईल काहीतरी. मग नंतर जेव्हा आपण शिंदे साहेबांना कडून फोन गेले, मग महाराष्ट्र मंडळातली काही मंडळी आधी पण त्याच्या टचमध्ये होती. एक कलाकार म्हणून आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती, ती सगळी मंडळी नवीनला खूप मदत केली होती. पण त्याच्या तिथे जवळजवळ 161 महाराष्ट्रीयन्स लोक होती तिथे. हो. तर त्या सगळ्यांची व्यवस्था मात्र महाराष्ट्र मंडळाने केली, की जे आपले मराठी लोक आहेत ते त्या एक सगळ्यांनी 50-60 केली. लोक आहेत, त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था वगैरे महाराष्ट्र मंडळाने केली होती. तर त्यांचं पण खरंच कौतुक आहे. खूप लोकांचे मला फोन होते ह्या आणि सगळ्यामध्ये. आपले महाराष्ट्रीयन तिथे अम, दातार म्हणून होते, धनंजय दातार. हा. त्यांनी सगळ्यांची राहण्याची सोय केली, हो. कारण ते आमचे फ्रेंड आहेत, अच्छा. फॅमिली हा. फ्रेंड आहेत. हा. त्यांनी सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची राहण्याची राहण्याची सोय सोय केली केली होती, होती. परत पाठवण्याची सोय सुद्धा हो. केली. बघ, आहेत ना, खूप लोकांनी मदत केली. तसंच अभिनयाच्या बाबतीत पण असं झालं की कुवेतमध्ये ना एअर स्पेसच बंद होतं, त्याच्यामुळे जाणार कुठे. हो. शिंदे साहेब म्हणत होते की त्यांना दुबईला पाठवा, पण दुबईला पाठवायचं तर 3 विजे कुठून मिळणार, सगळं एम्बेसी वगैरे खूप प्रयत्न करत होते. पण एक काय झालं की टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी, एक जी वर्ल्ड वाईड ग्लोबली काम करते, त्यांनी सांगितलं की एक फ्लाईट आपण त्यांच्यासाठी अरेंज करूया सगळ्या अडकलेल्या लोकांसाठी. तर मानशी काहीतरी त्यांनी पैसे सांगितले होते, ते आम्ही दिले हम्म. प्रत्येकाने. 1.5 लाख रुपये घेतले. पण विजा जो हवा होता सौदी पर्यंतचा, तो तो मिळत मिळत नव्हता. नव्हता. मग तो मिळवण्यासाठी आपल्या इकडच्या मंडळांनी अगदी म्हणजे तिकडे अनेक लोकांना फोन केले, की तिकडचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे किंवा डिफेन्स मधले कोणी हम्म. आहे, त्या सगळ्यांना स्वतः फडणवीस साहेबांनी, स्वतः मुरलीधर मोहोळ साहेबांनी, या सगळ्यांनी त्यात लक्ष घातलं आणि त्याला तिथून दिलं. तर मला म्हणत होती 4-5व्या दिवशी ना, तो म्हणाला, आई 2 किलोमीटरवर ड्रोन पडले आमच्या. आणि हो. ते ड्रोन ते जरी आकाशात पडत होतं, ते तरी भीती त्यांची वाटते त्यांची ना, ते पण वातावरणच तरी असं इथे होतं. समोर दिसतंय, आणि पडलं खाली काय, ती ती खालची जी डबरी असते ना, त्यांची ती पडलेली हम्म. असते, हम्म. खाली पडते. पण ती पडल्यावर सुद्धा काहीतरी हानी होऊ शकते, आणि आपण हे असं कधीच बघितलेलं नाही. आपली साधी मारामारी बघितली रस्त्यात तरी आपली अवस्था हो. होते, की किंवा ऍक्सिडेंट आपण लांब बघितला जातो. तरी सुद्धा आपण वाटतं की अरे, तिथे हे असं परिस्थितीत राहणं अवघड होतं. आणि पण त्याच्यामुळे ते 11 दिवस माझ्यासाठी फार घालमेलीचे. एक तर पहिल्यांदा आयुष्यात कुठेतरी लांब पाठवले लेकराला, आणि हे असं काही अडकले. अभिनय तर म्हणजे कित्येक वर्ष मुंबईत पण नाही त्यांनी पाहिलेली, म्हणजे अजून खरं तर अजून हो. मुंबई पण नाही पाहिलेली. अंबरनाथ मध्ये शाळा, अंबरनाथ मध्येच राहणं, त्यामुळे कल्याणच्या पुढे तो कधी गेला. कॉलेज झालं त्याचं रुपारेल, त्यामुळे अंबरनाथ ते दादर, दादर ते परत अंबरनाथ, एवढंच त्याला माहितीये. म्हणजे तेवढा केएफसी बाहेरच्या जगात माहितीच फिरलेला नाही, म्हणजे नाहीये. केएफसी, सीसीडी वगैरे काय असतं हे त्याला 12वी मध्ये वगैरे कळलं. इतक्या वर्षात आमच्याकडे तर काही नव्हत्याच ह्या सगळ्या, ना डीमार्ट होतं ना काय होतं, साधा आपला वाणी, साधा आपलं चहा टपरी एवढंच माहिती, हो. वडापाव समोसे, हे काही गोष्टी माहितीच नाही. अशा मुलाला डायरेक्ट काही एक वर्षांनी एवढ्या लांब पाठवणे, माझ्यासाठी आई म्हणून जरा त्याच्यात ह्या अशा परिस्थिती अडकलाय, हे फार अवघड होतं. पण सतत मी देवाची आराधना करत होते. पण त्या दरम्यान जितके स्वामी भक्त आहेत, त्या त्या सगळ्या लोकांनी मला स्वतःहून मेसेज केलेत, की आम्ही स्वामी चरणी सांगितलेले तुझा मुलगा सुरक्षित असणार आहे, सुरक्षित असणार आहे, आणि तो परत घरी यावा, ही माझी एक इच्छा होती, की परत छान व्यवस्थित घरी यावा. तर स्वामींनी ऐकलं आणि अनेक लोकांनी त्याला शुभाशीर्वाद दिले. म्हणजे मालवणात तर त्याच्यासाठी गाऱ्हाणं वगैरे घातलं लोकांनी, की हा मुलगा परत असा अडकलाय, परत येऊ दे. त्याच्याबरोबर हे विजाचं काम, हे हे लोकांचं प्रेम आहे अगदी तुझ्याविषयी. खरंच. आणि तो किती आशीर्वादाने असा हे झालाय बघ ना, असा हो. सिक्युअर झालाय. किती लोकांचे आशीर्वाद, किती स्वामी भक्तांचे आशीर्वाद त्याला लाभले. तो स्वतः किती सिक्युअर झालाय त्याच्यामुळे, त्याचं फार आता तू स्वामी भक्त आहेस, परंतु आजकाल तू पेपरमध्ये वाचत असशील, खरात प्रकरण इतकं चाललेलं आहे की असं कोणाकडे तरी गुरु म्हणून जाऊन त्यांच्याशी बोलणं ही पण भीती वाटते. जे सध्या आता एवढं गाजते बघतेस तू, तर त्याच्याविषयी तुला काय वाटतं, की आपण गुरु करावा, कोणाला आदर्श मानावं, कोणाचे आशीर्वाद घ्यावे, हे कितपत म्हणजे योग्य आहे?
नाही, ऍक्च्युली इतकी नाण्याच्या दोन बाजू असतात. तसं आहे ना, आपण गुरु करावापेक्षा गुरु चांगला करावा, चांगला ओळखावा. आणि ते पुन्हा असं आहे की ना, गुरु आपण नाही करत, गुरु शोधत येतो शिष्याला. तर आपण जेव्हा गुरु करतो ना, तिथेच चुकतो. तो गुरु बरोबर शिष्याला बोलवून घेतो आणि ते तसं त्यांचं कनेक्शन परमेश्वराकडनं जोडलेलं असतं. हे असे भोंदू गुरु तर खूप जागोजागी आपल्याला गल्लोगल्ली दिसतात. ते अशा पद्धतीने फसवतात. आता एक खराचं नाव घेतलं तरी असं वाटतं की किती किळसवाणा प्रकार आहे. तर आपण पण ना, श्रद्धा ना असावी, अंधश्रद्धा नसावी. कुठेही गुरु करताना, कुठेही कोणाच्याही चरणी लीन होताना पहिले ते त्या त्या खरंच पात्रतेचा आहे का तो माणूस, खरंच त्याची महती लोकांना कळली का, आहे का तेवढी, ती कळली आहे का, पेक्षा ती आहे का याचा आधी मागोवा घ्यावा, आढावा घ्यावा, काय त्याच्या माहित्या काढाव्या आणि मग कोणाच्या तरी लीन व्हावं. परमेश्वराच्या चरणी लीन होण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ना हो. म्हणजे गुरूंपेक्षा श्रेष्ठ वरच आता जेव्हा देव काय सगळीकडे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण गुरु, आई आणि आईला पहिला गुरु आणि नंतर असे जे समाजात शिक्षक आपले. शिक्षक आपल्याला म्हणतो आपण असे मानतो. पण आता कलियुग आहे, कोण चांगला कोण वाईट हे काहीच सांगू शकत नाहीये मला. म्हणजे आपले आपले नातलग सुद्धा कसे असतील, काय असतील, आपल्या शेजारी बसलेला माणूस सुद्धा कसा असेल, काय असेल, काहीच सांगता येत नाहीये. इतकं विचित्र जग झालंय. ते खरंच म्हणतात ते कलियुग, कलियुग म्हणतात ते काय ते हेच आहे, की जिथे माणूस माणसाला जाऊ दे, आता विसरलाय. फार गंभीर होत चाललोय नाही आपण. अगं, भयंकर आई गंभीरच झालंय सगळं ना. काय 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 ऐकतोय आपण, की किती श्वापद आहेत, किती हिंसा जागृत होते, किती विकृती आहे आपल्यामध्ये. आता राक्षस येण्याची वाट बघावीच लागत नाही. मानव ही शिवी झाली आता माणसासाठी. हे मानव, कारण खरी केवढं खरी भोगावं लागतं, किती घाणेरडा होत चाललाय माणूस, किती विकृत होत चाललाय. आहे समाजात चांगली सुद्धा माणसं आहेत. म्हणजे आशाही आहे, निराशा पण खूप असते. आशा, आणि ती आशाच आपल्याला जगवती अजूनही आणि जगवणार. कितीही ढोंगी माणूस असतील आजूबाजूला, भोंदू असतील किती, पण तरी सुद्धा त्यातून 100तून एक तरी चांगला मार्गदर्शक असतोच की नाही. त्या मार्गदर्शकापर्यंत आपण पोचणं हे गरजेचं आहे. आणि ते सुद्धा पुन्हा परमेश्वराचे संकेत आहे, तिथपर्यंत जा, बाकी काही नाही. विशाखा, तू इथे आली आहे, मला खूप आनंद झालाय. आज खूप दिवसांनी छान गप्पा मारायला मिळाल्या. आणि मुख्य सांगू का, मला काही प्रश्न विचारच करायला नको होते. तू इतकं स्टार्ट पदापदा बोलत सुरू होती. झाले. आज मला काहीही बोलायचं काम नव्हतं. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल, हा, असे गेस्ट आले की मला खूप आवडतं. तू काय, नंतर सुप्रिया पाठारे काय, मला बोलायलाच लागत नव्हतं. प्रश्न विचारायला नको, प्रश्न विचारताच तुम्ही खूप छान सांगत होता. बरं, तू येणार आहे म्हटल्यानंतर माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवले आहेत, ते मी तुला देते. हे सिरो कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. हो. हे एकेका बाटलीची किंमत 4 ते 5,000 आहे. आणि हे अमेरिकन प्रोडक्ट आहे. हो. हे इंडियामध्ये आणून त्या कंपनीने अनालिसिस केलंय आणि हे प्रोडक्ट इंडियामध्ये विकले जातात. त्याची किंमत 400 ते 500 या रेंजमध्ये असते. आणि प्रत्येक प्रॉडक्ट वेगवेगळे, नेल पॉलिश रिमूव्हर आहे, चष्म्याच्या काचा साफ करणं, म्हणजे वेगवेगळे आहेत. ते प्रत्येक ह्याच्यावरती लिहिलेले आहे. मॉस्किटो रिपेलंट आहे, तर ते सगळं लिहिलेलं आहे याच्यावरती. हा, त्यांचे असे जवळजवळ 250 प्रॉडक्ट आहेत आणि अमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्यांनी तुझ्यासाठी हे 5 प्रॉडक्ट दिले. थँक्यू. त्याच्यानंतर हे प्युअर ओरिजिन्स या कंपनीने हे प्रॉडक्ट तुला, म्हणजे खाऊ आहे, सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत. लोणकडी तूप असेल तर लोणकडी तूपच वापरलं जातं. सगळं कोल्ड प्रेस ऑइल ते वापरलं जातं आणि सगळं त्यांच्या फार्म मध्ये पिकतं, त्याच्याच या वस्तू केल्या जातात. हे नक्की ट्राय कर, तुला आवडेल. थँक्यू. तुला एक हे बघ, हे अशा तऱ्हेचे त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. भाजणीची पिठं, चटण्या, सगळं असतं. हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. हे मला वाटतं पन्ह किंवा कसं तरी सरबत आहे. आहेत वेगवेगळे, ते तू दे. हे एका माझ्या मैत्रिणीने तुझ्यासाठी पाठवलंय. छान असा क्रिस्टलचा करंट आहे. किती गोड आहे. करंट आहे हा.
म्हणजे काही पण अच्छा. ठेवायला कंटेनर. गोड आहे हा. बसणार नाही आडवं. नंतर मी ठेवते परत. हे सुद्धा जोशी नावाची एक मैत्रीण आहे, तिने तुझ्यासाठी पाठवले सुपारी आणि हे त्या. थँक्यू. येस, सो स्वीट. हे स्नेहल म्हणून एक मैत्रीण आहे, तिने बापरे, ही किती diary गोड. पाठवली आहे. पैठणीचं मॅचिंग हे हो. करताना पर्स मध्ये ठेव. बापरे, किती काय काय छान छान आहे गिफ्ट. आणि हे डॉक्टर संदेश मयेकर आहेत, त्यांनी हे पुस्तक दिले, दातांची काळजी कशी घ्यायची. आणि एवढंच नाही तर त्यांनी तुला 1 वर्ष दाताची ट्रीटमेंट त्यांच्याकडे फ्री दिली. ओ हाऊ स्वीट. आता ह्या गरज आहे, कारण आता आलो ना आपण त्या वयात. हो. त्यामुळे आणि वा. हे मी तुला, तू सध्या श्यामच्या आईची भूमिका केली होतीस जेव्हा तुझ्या लेकाला अडकला होता तिथे, आणि एका आईचं हृदय काय असतं ते सगळ्या जगाला कळलं, म्हणून एक छोटीशी ऐक. भेट म्हणून मी हे तुला श्यामच्या आईचं पुस्तक दिलं. थँक्यू. आणि या पुस्तकाची लहानपणी किंमत, जे वाचलं होतं. फोटो वापरलेले आहेत ते फोटो माझ्या श्यामच्या आई सिनेमाचे सिनेमाचे. प्रत्यक्ष वापरलेले आहेत. वा. नक्कीच वाचेल. तुला सगळं बॅगेत भरून होय, टाकते आता. आणि मला आता सांग, तुला येऊन गप्पा मारून मज्जा आली की नाही? मला खूप भारी वाटलं, खरंच खूप भारी वाटलं. इतकं सुंदर घर आहे तुझं ताई, युअर सो ब्लेस्ड. त्यामुळे आल्या आल्याच मी अशी बघत बसली सगळा समुद्र, आणि खरंच त्यामुळे तुझं मन एवढं मोठं आहे, कारण रोज इतका विशाल सागर बघतेस त्यामुळे. आणि खूप छान गिफ्ट आहे, थँक्यू सो मच. मला खूप दिवस यायचं होतं, आपलं किती दिवस झालं हो, बोलणं हो, होतंय हो. की अरे यायचंय 1 on 1 ला, तर आज तो योग आलेला आहे. तर खरंच भारी वाटलं. म्हणजे तुम्ही सुद्धा अमृता फिल्मचं 1 on 1 हे एक सदा. मुलाखतींचं सदर आहे, तर या सदराला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करण्यासाठी कुठले पैसे पडत नाहीत बरं का. तुम्हाला अगदी वाटतं की सगळे म्हणजे खिशातले पैसे गेले, तर तसं नाहीये. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान मंडळींची मुलाखती ताई घेते, तर त्या पण तुम्ही नक्की ऐका आणि माझी सुद्धा ऐकाच.